Stories on Mike. तिने प्रथम ते जाणवलं तेव्हा रात्रीचा 3रा प्रहर चालू होता. शरीरात काहीतरी रेंगत होते. हळूहळू, थंड, अचूक, जणू एखादी अदृश्य बोट तिच्या हाडांना आतून स्पर्श करत होतं. तिचा श्वास तिचा राहिला नव्हता. तो आधी तुटला, मग अडखळला आणि नंतर एका अशा लयीत चालू लागला जी तिची नव्हतीच. तिच्या आत जे हालत होतं ते तिच्या इच्छेवर नाही, कुणा दुसऱ्याच्या इच्छेवर चालत होतं. या कुलात काही कर्जे जन्मात फेडली जात नाहीत, ती रक्तात उतरतात आणि मग पिढ्यानपिढे वसूल केली जातात. या नागवंशाची कथा देखील अशीच आहे. खूप वर्षापूर्वी जेव्हा जंगलांना फक्त झाडं मानली जात नव्हती, तर जिवंत देवस्थान मानलं जात होतं, तेव्हा प्रत्येक वृक्षाच्या मुळाशी एखादे शपथ पुरलेली असायची. तेव्हा या वंशाने आपल्या नागस्वरूप कुलदेवतेशी विश्वासघात केला. त्या विश्वासघाताच्या अनेक कथा सांगितल्या जातात. कोणी म्हणतं त्यांनी पवित्र नागवन तोडलं, कोणी म्हणतं एका दुष्ट नागाचा वध करून त्याची मणी हिरावून घेतली, तर कोणी जुन्या दंतकथांमध्ये लिहिलं आहे की भूमी आणि रक्ताच्या रक्षणाची शपथ मोडली गेली. सत्य काय होतं हे आता कुणालाच ठाऊक नाही, पण एवढं मात्र निश्चित आहे की त्या दिवशी देवतेने तात्काळ विनाश पाठवला नाही. ती शांत राहिली, प्रतीक्षा करत राहिली आणि मग तिने शाप थेट रक्तात विणला. त्या दिवसापासून या वंशात प्रत्येक पिढीत एक मुलगी 18व्या वर्षी बदलते. तिचा जन्म सामान्य असतो, बालपणही सामान्य असतं. ती हसते, खेळते, स्वप्न पाहते. पण 18व्या वर्षानंतर येणाऱ्या पहिल्या काळ्या अमावस्येला घरात श्वास बदलतो, भिंतींवर सिलन उतरते, देवघरातील दिवा वारा नसतानाही थरथरतो आणि त्या मुलीच्या शरीरात काहीतरी जागं होतं. पहिले त्वचेखाली रेंगणाऱ्या रेषा दिसतात, मग पाठीच्या मणक्यात जळजळ सुरू होते. हाडं जणू ओलिवून वाकू लागतात. जबडात आणला जातो, डोळ्यांच्या भावल्या पसरतात. ती स्वतःशी झरते, मंत्र म्हणते, रडते, स्वतःला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करते. पण परिवर्तन थांबत नाही. ती पूर्ण नागिन होत नाही, ती पूर्ण माणूसही राहत नाही. ती मधी कुठलीतरी गोष्ट होते. देवतेचा दंड, रक्ताचा शाप आणि रात्रीची शिकारी. अमावस्येनंतर सकाळी गावात बातमी पसरते, रहस्यमय सर्पदंशाचे मृत्यू. पण हळूहळू या घराला समजू लागतं की हा न्याय सरळ नाहीये. प्रत्येक वेळी शिकार गुन्हेगारच असते असं नाही. कधी तो साक्षीदार देखील असतो, कधी दुर्बल, कधी निरपराध, कधी स्वतःच्याच रक्तात विकून. आणि ती मुलगी परत आल्यावर कधी म्हणते मी त्याला म्हणलं नव्हतं, कधी ती काहीच बोलत नाही. फक्त देवघरातील दिवा दुसऱ्या दिवशी अधिक तेजाने जळत असतो. मूर्तीच्या डोळ्यात एक विचित्र चमक असते, जणू कुलदेवता संतुष्ट झाली आहे. पण प्रश्न अजूनही जिवंत आहे. ही देवता न्याय करते आहे की तिला फक्त रक्त हवं आहे? हवेलीच्या अटारीत एका पूर्वजातनी जुनी वही सापडते, जिच्या पिवळ्या पडलेल्या पानांवर एक वाक्य लिहिलेलं असतं, आम्ही देवतेला तोडलं नाही, आम्ही तिला जागं केलं. त्या एका वाक्याने संपूर्ण वंशाच्या पाया हादरतो. कारण जर हा शाप नसून जागवलेली भूक असेल तर ती कधीच थांबणार नाही. प्रत्येक आईला माहीत असतं की तिची मुलगी तिचे डोळे नाही, तिचं भाग्य वारशाने घेऊन जन्मली आहे. प्रत्येक आजीला माहीत असतं की देवघरात बसलेली मूर्ती रक्षक कमी आणि भक्षक अधिक आहे. आणि प्रत्येक पुरुष भीतीने प्रार्थना करतो, कारण या कथेत निर्णय त्यांचा नसतो. या वंशातील प्रत्येक मुलगी 2 आयुष्य जगते. दिवसा ती माणूस असते, रात्री ती देवतेचं शस्त्र बनते. ती शिकारी असते आणि शिकारही. आणि हळूहळू या दोघांमधला फरक मिटू लागतो. प्रश्न एकच राहतो, हा शाप मोडता येईल का? पण ज्यांनी तो मोडण्याचा प्रयत्न केला ते बहुतेक परतलेच नाहीत. आणि जर शाप खरंच मोडला तर सदियोंपासून रक्तात बांधलेली ती शक्ती मुक्त होईल का? की मग संपूर्ण जगालाच तिची भूक भोगावी लागेल? ही कथा आहे एक कुजलेल्या आस्थेची. ही कथा आहे वारशाने मिळालेल्या पापाची. ही कथा आहे त्या मुलीची जिला ठरवायचं आहे की ती देवतेचा दंड बनेल की देवतेचा अंश. आणि कदाचित सगळ्यात भयानक शक्यता हीच आहे की ती दोन्ही बनेल.
Stories on Mic.